नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि तसेच सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण आपले सबस्क्राइबर वैशाली जाधव यांच्या कमेंटवरून 32 साइज कटोरी ब्लाउजचा व्हिडिओ बनवणार आहोत। तर चला पेपर कटिंग करायला सुरुवात करूयात। मी इथे एक पेपर घेतलेला आहे, मी पेपरवरती हे कटिंग करून दाखवणार आहे। सर्वात आधी आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। इथे मी 15 इंच उंचीवरती टिक करणार आहे, कारण जे ब्लाउज आहे आपलं तयार ब्लाउज ते 14 इंच उंचीचं आहे। मी इथे 14 इंच उंचीचं ब्लाउज घेणार आहे। आपण 32 साइजचं हे पेपर कटिंग करत आहोत। 1 इंच आपण उंचीमध्ये वाढवून घेत असतो। इथे आपल्याला उंचीमध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। इथे आपण 15 इंच उंची घेतलेली आहे, म्हणजे आपलं जे ब्लाउज आहे ते शिवून 14 इंच उंचीचं येणार आहे। इथे आपली उंची मोजून झालेली आहे। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। इथे मी 5.5 इंच शोल्डर घेत आहे। 32 साइजसाठी मी 5.5 इंच शोल्डर घेत आहे। मी याआधी कटोरी ब्लाउजचा चार्टचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यामध्ये 32 साइजसाठी शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा, गळा रुंदी किती घेतली पाहिजे त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। मी तुम्हाला चार्ट दाखवते। बघू शकता या पद्धतीचा मी कटोरी ब्लाउजचा चार्ट अपलोड केलेला आहे। 28 साइज पासून ते 48 साइज पर्यंत मी ते कटोरीचा चार्ट बनवलेला आहे आणि हे जेवढे चार्ट आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आता आपण मुंडा मोजून घेऊयात। इथे आपल्याला 6 इंच मुंडा घ्यायचा आहे। 32 साइजसाठी आपण 5.5 ते 6 इंच मुंडा घेऊ शकतो। इथूनही मी 5.5 इंच मोजून घेणार आहे। आता आपण इथे देखील लाईन मारून घेऊयात। मला आपले सबस्क्राइबर वैशाली जाधव यांची कमेंट होती की त्यांना 32 साइजसाठी पानगडा हवा आहे, तर त्यांच्या कमेंटवरून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। इथे मी 6 इंचवरती टिक केलेला आहे। हा आहे आपला मुंडा। आता आपण साइज टाकून घेऊयात। 32चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 32चा जो चौथा भाग आहे तो 8 इंच येतो। इथे आपण 8 इंचावरती टिक केलेली आहे। इथून 1.5 इंच शिलाई मार्जिन। मी नेहमी शिलाई मार्जिन घडी प्लस 1.5 इंच घेत असते। आपण 8 इंचाची घडी घेतलेली आहे आणि प्लस 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे। तिथेही मी लाईन मारून घेत आहे। आता आपल्याला इथून 1/2 इंचवरती टिक करायची असते। आपण हे का टिक करून घेतो जेणेकरून आपला जो मुंडा आहे त्याला व्यवस्थित आकार येतो। इथून मी 1/2 इंचवरती टिक करत आहे। इथूनही आपल्याला 1/2 इंचावरती टिक करायचं आहे। ज्यांच्या आर्महोलला चुन्या पडत असतील त्यांनी या पद्धतीने टिक करून घ्यायचं आहे आणि जास्तच फुगा येत असेल किंवा चुन्या पडत असतील तर इथून आपण 1/2 इंचावरती टिक करायचं आहे। मी इथे 1/2 इंचावरती टिक केलेला आहे। इथूनही आपण लाईन मारून घेऊयात। इथे बऱ्याच जणांना डायरेक्ट आकार देता येत नाही, तर त्यासाठी आपण इथे क्रॉस लाईन मारून घेऊयात। ही लाईन मारल्यामुळे आपल्याला व्यवस्थित असा आकार देता येतो। इथे मी तुम्हाला परत सांगते, इथून आपण ही 8 इंचाची घडी घेतलेली आहे आणि इथून 1.5 इंच हे शिलाई मार्जिन। आता आपण कमर मोजून घेऊयात। 32 साइजचं कमर काहींचं 30 असतं, काहींचं 28 असतं। मी इथे 30 इंच कमर घेणार आहे। कमरेचं माप तुम्ही तुमच्या ब्लाउजवरून मोजून घेऊ शकता। इथून इतकं 30चा आपण चौथा भाग काढलेला आहे। 7.5 इंच, त्यात अर्धा इंच पाठीमागचा टक्स आणि हे 1.5 इंच शिलाई मार्जिन। हे जे आपण अर्धा इंच घेतलेलं आहे इथून, हे आपण जो पाठीमागचा टक्स येतो ते शिलाई मार्जिन मध्ये जातं, म्हणून आपल्याला हे अर्धा इंच घ्यायचं असतं। तुम्ही तुमच्या ब्लाउजवरून कमरेचं माप काढायचं आहे आणि टिक करायचं आहे। प्रत्येकाचं कमरेचं माप कमी जास्त असू शकतं। कमरेचं माप काढून आपल्याला इथून तर चौथा भाग घ्यायचा आहे कमरेचा। जसं मी 30चा कमरेचा भाग घेतलेला आहे, चौथा भाग 7.5 इंच प्लस अर्धा इंच पाठीमागचा टक्स प्लस हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। आता आपण जे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे तिथे लाईन मारून घेऊयात। हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे आणि हे अर्धा इंच आपला पाठीमागचा टक्स आहे। मी तुम्हाला पाठीमागचा टक्स देखील टिक करून दाखवते। इथे 4 ते 4.25 इंचवरती आपण टक्स पॉइंट घेऊ शकतो।
हे पाव इंच इथून, हे पाव इंच इथून असा आपला हा जो टक्स आहे हा अर्धा इंचाचा होतो. बघू शकता इथून अर्धा इंच आपला हा टक्स आहे. हा जो टक्स आहे तो शिलाईमध्ये जातो, म्हणून आपल्याला कमरेत अर्धा इंच प्लस करायचं असतं. टक्सची उंची 4 इंच. टक्सची उंची तुम्ही गळ्यानुसार घेऊ शकता. तुम्हाला जर डीप गळा हवा असेल तर 3.5 इंच घ्यायची आहे. नॉर्मल डीप गळ्यासाठी आपल्याला 4 इंच घ्यायची आहे. हा झाला आपला पाठीमागचा टक्स. हा जो अर्धा इंच आहे इथे आपण वाढवून घेतलेला आहे. आता आपण गळ्याची रुंदी बघूयात. तुम्हाला जर डीप गळा हवा असेल तर तुम्ही 2.25 इंचावरती टिक करायचं आहे. आणि तुम्हाला जर नॉर्मल गळा हवा असेल तर 2.5 इंचावरती, मी ते 2.5 इंचावरती टिक करून घेत आहे. डीप गळ्यासाठी देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. इथून 9 इंचाचा आपल्याला गळा घ्यायचा आहे, तर 9.5 इंचावरती आपल्याला टिक करायची आहे. पाठीमागच्या गळ्यात आपण अर्धा इंच वाढवतो. आपण हे अर्धा इंच का वाढवून घेतो? जेव्हा आपण इथे शोल्डर जॉईन करतो, टिप टाकतो, तेव्हा हे अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातो. म्हणून नेहमी आपण पाठीमागच्या गळ्यात आणि पुढच्या गळ्यात देखील अर्धा इंच वाढवून घेत असतो. इथूनही आपल्याला 2.5 इंच मोजून घ्यायचं आहे. आता आपण याला लाईन मारून घेऊयात. आपल्याला जर मोठा डीप गळा घ्यायचा असेल, जास्तच ब्रॉड मोठा, तर त्यासाठी आपल्याला गळा रुंदी, शोल्डर आणि मुंड्यामध्ये 1.5 इंच कमी करून घ्यायचं असतं. इथे मी स्क्वेअर तयार केलेला आहे. आता मी तुम्हाला डीप गळा दाखवते. इथून मी फक्त अर्धा इंच वाढवून घेते, म्हणून गळा रुंदीमध्ये, शोल्डरमध्ये आणि मुंड्यामध्ये चेंजेस करत नाही. समजा तुम्ही हे 2.5 इंचापासून जर 1 इंच वाढवत असाल तर आपल्याला जे शोल्डर आहे ते 5.25 इंच घ्यायचं असतं. गळा रुंदी 2.25 इंच आणि जो आपला मुंडा आहे तो 5.25 इंच घ्यायचा असतो. मी ते फक्त अर्धा इंच जे वाढवून घेतलेलं आहे त्याला लाईन मारून घेत आहे. म्हणजे जी आपली गळ्याची रुंदी आलेली आहे खालची ती 3 इंचाची आलेली आहे. 3 इंचापेक्षा जर तुम्ही जास्त घेत असाल तर आपल्याला हे चेंजेस करून घ्यायचे असतात. म्हणजेच गळा रुंदीमध्ये, शोल्डरमध्ये आणि मुंड्यामध्ये. आपण इथे बिलकुल चेंजेस करत नाही. कितीही तुम्ही डीप गळा घेतला तर आपला आहे तिथं स्टिक असते, ही तिथं बिलकुल वाढवून घेत नाही. समजा तिथं जर वाढवून घेतलं तर आपले शोल्डर खाली गळू शकतात. म्हणून आपल्याला वरच्या गळ्याची रुंदी बिलकुल वाढवायची नसते. आता आपण 1.5 इंचावरती ते टिक करणार आहोत. बऱ्याच जणांची डीप गळ्यासाठी शोल्डर गळतात, तर त्यासाठी 1.5 इंच इथे टिक करून आपण गळ्याची साईड कमी करून घेत असतो, क्रॉस या पद्धतीने. आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे. इथून मी हे जे वाढवून घेतलेलं आहे आपण 1.5 इंच, तिथून आपल्याला 1 इंचवरती टिक करायचं आहे. अशा पद्धतीने क्रॉस आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि टिक करायचं आहे. हे झालं 1 इंचावरती टिक. इथून अर्धा इंच हा आपला पाठीमागचा आर्महोलचा आकार असतो आणि हा असतो आपला पुढचा. मी ते सर्वात आधी पाठीमागचा भाग कट करून दाखवणार आहे. आता आपण याला आकार देऊन घेऊयात. मी तेही आर्महोल कर्वने आकार देऊन घेत आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. हा झाला आपला आकार. आता आपण जो आतला आकार आहे तोही देऊन घेऊयात. इथूनही आपल्याला आकार द्यायचा आहे. इथून आपण हे जे घेतलेलं आहे ते 1 इंच घेतलेलं आहे. हा पुढचा आकार येणार आहे आपला आणि इथून हे अर्धा इंच घेतो आणि दोघांनाही आकार आपण जे 1.5 इंच खाली वाढवलेला आहे तिथून आपल्याला हे आकार द्यायचे आहे. मी ही लाईन का वाढवून घेतलेली आहे? बऱ्याच जणांना डायरेक्ट असा आकार गोल देता येत नाही. समजा आपला आर्महोलचा आकार जरी चुकला तर आपलं जे ब्लाऊज आहे ते चेस्टमध्ये व्यवस्थित बसत नाही आणि काखेतही होडल्यासारखं होतं. म्हणून आपल्याला जे हे आकार आहेत ते व्यवस्थित द्यायचे असतात. किंवा आपला आर्महोलचा म्हणजेच मुंड्याचा आकार जर व्यवस्थित नसेल तर आपल्या मुंड्यात आर्महोलमध्ये चुन्या पडतात, फुगा येतो. म्हणून आपल्याला हा जो आकार आहे तो व्यवस्थित द्यायचा असतो. इथे मी दोघंही आकार देऊन घेतलेले आहेत. मी इथे 1.5 इंचावरती टिक करून घेतलेली आहे. नेहमी आपण गोलगड्यासाठी फक्त 1 इंचावरती टिक करून आकार देत असतो, तसं आपल्याला पानगड्याला 1.5 इंचावरती टिक करायचा आहे. हा जो आपला पॉईंट आहे इथून 1.5 इंचावरती आपण टिक केलेली आहे आणि इथून आपल्याला 1 इंचावरती टिक करायचं आहे.
इथे मी छोटासा पॉइंट करून घेतलेला आहे. आता आपण आकार देऊन घेऊयात. आपल्याला आकार देताना इथून या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा असतो. इथे मी या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे. तुम्हाला डार्क करून दाखवते. तुम्ही यापेक्षाही मोठा गळा घेऊ शकता. इथे आपला नॉर्मल डीप पानगडा तयार झालेला आहे. आकार देताना आपल्याला इथून आकार द्यायचा असतो, तेही मी तुम्हाला मोजून दाखवते. इथून तर आपण 3.5 इंचापासून खाली आकार दिलेला आहे. आकार देताना आपल्याला नेहमी इथून आकार द्यायचा नसतो, नाहीतर आपला गळा पसरट होऊ शकतो आणि शोल्डरही आपले गळू शकतात. म्हणून आपण ही जी डीप गळ्यासाठी नंतर ही क्रॉस लाईन मारलेली आहे. इथून आपल्याला 4 इंच 3.5 इंच मोजून घ्यायचं आहे. मी ते 3.5 इंचावरती आकार दिलेला आहे, तेही मी तुम्हाला मोजून दाखवते. आणि इथून अगदी थोडा आपल्याला हलकासा आकार द्यायचा आहे, नंतर वाढवून आपल्याला खाली आकार घ्यायचा आहे. इथून 1.5 इंचावरती आपण हा इथे टच केलेला आहे. आणि हे जे आपण 9 इंच घेतलेलं होतं, म्हणजे 9.5 इंच घेतलेलं आहे, तिथून आपल्याला खाली 1 इंचापर्यंत हा आकार द्यायचा असतो. तुम्ही गळ्याची उंची वाढवू शकतात तुमच्या पद्धतीने. इथे मी 32 साईजचा पाठीमागचा जो भाग होता तो टिक करून दाखवलेला आहे. आणि आपण इथे पानगडा कसा घ्यायचा तेही मी तुम्हाला टिक करून दाखवलेला आहे. आता आपण हे कट करून घेऊयात. इथे आपल्याला जर या पद्धतीने थोडा ब्रॉड म्हणजेच डीप पानगडा घ्यायचा असेल तर आपल्याला 1/2 इंच इथे कमी करून घ्यायचं असतं. समजा तुम्ही कमी नाही केलं तर शोल्डर गळण्याचे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून तुम्ही डिझाईनचा गळा घ्या किंवा डीप गोल गळा जरी घेतला तरी आपण हे 1/2 इंच कमी करून घेत असतो. आणि यापेक्षा जर तुम्हाला मोठा डीप गळा हवा असेल, इथून आपल्याला आकारही देता येतो. तो जर मोठा डीप गळा हवा असेल तर आपल्याला गळा रुंदी 2.25 इंच घ्यायची आहे. शोल्डर 5.25 इंच आणि जो आपला मुंडा आहे तो 5.25 इंच. म्हणजे आपण जे हे माप टाकलेलं आहे त्यात आपल्याला 1/2 इंच कमी करून घ्यायचं असतं. आता आपण हे कट करून घेऊयात. हा जो 1/2 इंचावरती आपण आकार दिलेला आहे तो आपल्याला कट करायचा असतो. इथे मी आर्महोल जो होता म्हणजे मुंडा जो होता तो हा कट केलेला आहे. हा आपला पुढचा येणार आहे, पण मी फक्त टिक करून दाखवलेला आहे. जेव्हा आपण पुढचा पार्ट कट करू तेव्हा तो कट करणार आहोत. इथे आपला हा पानगडा तयार झालेला आहे. बघू शकता हा आकार आपण कट केलेला आहे. इथे मी तुम्हाला पानगडा जो होता 32 साईजचा तो कट करून दाखवलेला आहे. आता आपण पुढचा पार्ट कट करणार आहोत. मी इथे आपला हा जो पेपर होता तोच घेत आहे. सेम पद्धतीने आपल्याला हा पेपर ठेवायचा आहे आणि याच्यावरती स्टिक करून घ्यायचा आहे. पण आपल्याला उंचीमध्ये 1/2 इंच वाढवून घ्यायचं असतं. पाठीमागच्या भागापेक्षा आपण पुढच्या भागात 1/2 इंच उंची वाढवून घेत असतो. इथे आपण 32 साईजचा पाठीमागचा जो भाग होता तो कट केलेला आहे. त्याचा आपण जो गळा घेतलेला आहे तो पान आकाराचा गळा घेतलेला आहे. आता आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे. पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागात 1/2 इंच उंचीमध्ये वाढवून घ्यायचं असतं. जेव्हा आपण कटोरी जॉईन करतो त्यानंतर आपल्याला जेव्हा क्रॉसपट्टी म्हणजे जो बेल्ट असतो तो जॉईन करायचा असतो तेव्हा ते 1/2 इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं. म्हणून आपण पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात 1/2 इंच उंचीमध्ये वाढवून घेत असतो. समजा तुम्ही जर शिलाई मार्जिन कमी घेत असाल 1/2 इंच तर 1/2 इंच वाढवलं तरी चालतं. पण शक्यतो आपल्याला जेव्हा क्रॉसपट्टी लावतो तेव्हा 1/2 इंच शिलाई मार्जिन घ्यायलाच लागतं.
नाहीतर शिवल्यानंतर आपण ज्या वेळेला ब्लाऊज घालतो त्यावेळेला जे ब्लाऊज असतं ते शिलाईमधून निघत असतं, म्हणून मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत असते. आता आपण टिक करून घेणार आहोत. इथे मी मुंडा टिक केलेला आहे. आता आपण इथे टिक करून घेऊया. उंची मी तुम्हाला नंतर वाढवून दाखवणार आहे, जेणेकरून लक्षात येईल. जेवढी याची उंची तेवढीच मी इथे टाकलेली आहे. आणि गडारुंदीलाही टिक करून घेतलेला आहे, कारण हा पानगडा आहे. गोल गळ्यासाठी आपल्याला वेगळा आकार द्यायला लागेल. इथे हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे, तिथेही मी पॉइंट करून घेतलेला आहे. आता आपण हा जो पाठीमागचा भाग आहे हा काढून घेणार आहोत. इथे आता आपल्याला उंचीमध्ये अर्धा इंच वाढवायचा आहे. हे बघा, अगदी परफेक्ट असं अर्धा इंच आपली इथे उंची आहे. इथे मी उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. इथे मी जे शिलाई मार्जिन आहे आपलं त्याला लाईन मारून घेते. आता आपण काय करू, शोल्डर बरोबर येतं का ते बघून घेऊयात. बरोबर 5.5 इंच आपलं इथे शोल्डर आलेलं आहे. इथून 2.5 इंच गडारुंदी आहे का तेही एकदा आपण चेक करून घ्यायचं आहे. 2.5 इंच गडारुंदी अगदी बरोबर आलेली आहे. आता आपण पुढचा गडा घेऊयात. पुढचा गळा जर तुमचा 6 इंचाचा असेल तर तुम्ही 6.5 इंचवरती टिक करायचा आहे. मी इथे जो पुढचा गळा आहे 6 इंच उंचीचा घेणार आहे, म्हणून 6.5 इंचवरती टिक केलेला आहे. अर्धा इंच आपण पुढच्या भागातही गळ्याच्या उंचीत वाढवून घेत असतो. आता आपण लाईन मारून घेऊयात. इथे आपण लाईन मारलेली आहे. इथे आपण स्क्वेअर केलेला आहे. समजा तुम्हाला पुढचा गळा थोडा डीप हवा आहे तर तुम्ही 1 ते 2 पॉइंट एवढं वाढवून घेऊ शकतात. या पद्धतीने अगदी 1 ते 2 पॉइंट वाढवायचा आहे. 32 साईजसाठी. 34 साईजसाठी आपण पाव इंच देखील वाढवू शकतो, पण हे छोटं माप आहे म्हणून आपल्याला फक्त 1 ते 2 पॉइंट एवढाच वाढवायचा आहे. जर तुम्हाला पुढचा गळा जर थोडा डीप हवा असेल तर, नाहीतर आपलं नॉर्मल जेवढी इथे 2.5 इंच गडारुंदी घेतलेली आहे तेवढीच आपण इथं देखील घेणार आहोत. हे बघू शकतात, हे आहे 2.5 इंच आपली गडारुंदी. आणि पॉइंट पण मी दाखवते तुम्हाला. हे 1 इंच आणि हे 2 पॉइंट आहेत. फक्त 2 पॉइंट एवढीच आपण वाढवलेलं आहे. हे 2 पॉइंट 2.5 इंच प्लस 2 पॉइंट वाढवलेत आपण. यापेक्षा आपल्याला जास्त नाही वाढवायचं आहे. इथून आपण 1 इंचवरती टिक करून घेऊयात. हे आपण गळ्याला आकार देण्यासाठी 1 इंचावरती टिक करत असतो. इथेही मी 5.5 इंचवरती आधी टिक करत आहे. मुंडा ही 6 इंच. आता आपण इथे लाईन मारून घेऊयात. आता आपण जसं पाठीमागच्या भागात पाव इंच वाढवलेलं होतं, हे तसंच आपल्याला इथे पाव इंच वाढवून घ्यायचं आहे. इथून तर एवढं पाव इंच मी इथे वाढवून घेत आहे. या पद्धतीने पाव इंच किंवा अर्धा इंच टिक केल्यामुळे आपल्या आर्महोलला ज्या चुन्या पडतात, कापड गोळा होतं ते होत नाही. एक्स्ट्राचं कापड इथे निघून जातं. आता आपण इथे 1 इंचावरती टिक करणार आहोत. हा आपला पुढचा आकार येईल. आता आपण इथे आकार देऊन घेऊयात. इथे मी आर्महोलला आकार देऊन घेतलेला आहे. मी स्केलने आकार देऊन घेते. याआधी मी हाताने देखील आकार देऊन दाखवलेले आहेत. आता आपण गळ्यालाही आकार देऊन घेऊयात. मी इथे या पद्धतीने गळ्याला देखील आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण क्रॉसपट्टी मोजून घेऊयात. मी इथे 3.5 इंचाची क्रॉसपट्टी घेत आहे. क्रॉसपट्टी आपल्याला 3.25 ते 3.5 इंचाची घ्यायची असते. 3 इंच इकडून. इथे मी तुम्हाला स्केलने आकार देऊन दाखवते. स्केलने आकार देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे जसं आपण 3 इंच मोजून घेतलेलं आहे या साईडला, तसंच इथं देखील 3 इंच मोजून घेऊयात आणि आधी सरळ लाईन मारून घेऊया.
या पद्धतीने आता आपण इथे हाताने आकार देऊन घ्यायचा आहे। ही अगदी सोपी पद्धत आहे आपली जी क्रॉसपट्टी बेल्ट असतो त्याला आकार देण्याची। आता आपल्याला इथून तेवढी ही क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आहे। ही जी आपली क्रॉसपट्टी आलेली आहे ती 10.5 इंच आलेली आहे। 10.5चा आपल्याला निम्म करायचा आहे। मी या पद्धतीने निम्म करून घेत असते। टिक करून घ्यायची। हे देखील मोजून बघूयात। 5 इंचाला एक लाईन कमी आलेली आहे। आता आपण इथून 2 इंच। तुम्हाला जर हा भाग मोठा हवा असेल तर तुम्ही 2.25 इंच किंवा 2.5 इंचावरती टिक करू शकता। पण ह्या पद्धतीने जर आपण टिक केलं तर आपल्या आर्महोलला बिलकुल चुन्या पडत नाही आणि कापड देखील गोळा होत नाही। म्हणून मी नेहमी इथून 2 इंचावरती टिक करत असते। मी इथे कटोरीला आकार दिलेला आहे। आता आपण काय करतो, मी नेहमी सांगत असते या पद्धतीने निम्म काढून इथून तर एवढा निम्म काढून तुम्ही आकार देऊ शकतात किंवा आपल्याला इथे 1/2 इंच वाढवून घ्यायचं असतं। 1/2 इंच वाढवल्यामुळे हे बघा, हे जे 2 इंचाचं आहे हे 2 इंचाचं आहे। इथून फक्त आपण 1/2 इंच घेत आहोत, असंही मी मोजून दाखवणार आहे। फक्त 1/2 इंच ही जी पट्टी आहे आपली तेवढंच आपण एक्स्ट्रा घेतो। इथून ते इथपर्यंत 1/2 इंच तुम्ही मोजून घेऊ शकता। आकार देताना आपल्याला इथूनच हा आकार द्यायचा असतो। अगदी नॉर्मल असं वाढवून घ्यायचं असतं। तुम्ही दोघांपैकी कुठल्याही एका आकाराची कटोरी कट करू शकता। ही झाली आपली कटोरी। हा देखील तुम्ही आकार देऊ शकता किंवा हा देखील देऊ शकता, पण मी नेहमी 1/2 इंच वाढवूनच आकार देत असते कटोरीला। दोघही कटोरीचे जे आकार आहेत ते अगदी व्यवस्थित येतात आणि आपल्याला अगदी व्यवस्थित देखील बसतात। आता आपण हे कट करून घेऊयात। मी परत एकदा सांगते, इथून मी 2च इंच घेत असते। तुम्हाला जर हा भाग मोठा हवा असेल तर तुम्ही 2.5 ते 2.25 इंचावरती टिक करून आकार देऊन घ्यायचा आहे। पण या पद्धतीने जर तुम्ही कट केलं तर तुमच्या आर्महोलला बिलकुल चुन्या पडत नाही आणि कापड देखील गोळा होत नाही। आपल्याला या लहान कटोरीवरून मोठी कटोरी वाढवून घ्यायची असते। आता आपण पाठीमागचा जो आकार आहे हा कट करून घेतलेला आहे। आता आपला हा पुढचा आकार आहे म्हणून हा आकार कट करत आहोत। इथे आपला हा कट झालेला आहे। आता आपण गळा कट करूयात। मी तुम्हाला नॉर्मल जो डीप घेतला आहे 2 पॉइंट एक्स्ट्रा तो कट करून दाखवत आहे। तुम्ही गळा तुमच्या ब्लाउजवरून मोजायचा आहे आणि त्यात 1/2 इंच शिलाई मार्जिन वाढून टिक करायचं आहे। इथे आपला गळा कट झालेला आहे। आता आपण बेल्ट कट करूयात। मी इथे जे 1/2 इंच आपण एक्स्ट्रा घेऊन टिक केलेला आहे तो आकार कट करत आहे। हा झाला आपला मुंड्याचा भाग। ही झाली कटोरी आणि आपण हे जे 1/2 इंच वाढवून घेतो खाली, ते जेव्हा आपण इथे क्रॉसपट्टी जॉईन करतो ही तेव्हा 1/2 इंच शिलाई मार्जिनमध्ये घ्यायचं असतं, म्हणून आपण हे 1/2 इंच वाढवलं। 1/2 इंचपेक्षा जर तुम्ही शिलाई मार्जिन इथे कमी घेतलं तर आपलं लवकर ब्लाऊज उसवतं आणि लवकर खराब होतं। म्हणून शक्यतो आपल्याला जेव्हा आपण क्रॉसपट्टी जॉईन करतो तेव्हा 1/2 इंच शिलाई मार्जिन घ्यायला लागतं। आता आपण कटोरी वाढवणार आहोत। इथे आपला पुढचा भाग देखील कट झालेला आहे। आता आपण जी लहान कटोरी कट करून घेतलेली आहे ती वाढवून घेणार आहोत। आपल्याला लहान कटोरीवरून मोठी कटोरी वाढवून घ्यायची असते। इथे आपण एक पेपर घेतलेला आहे। आता आपण जी लहान कटोरी कट केलेली आहे ती ठेवून टिक करणार आहोत। इथे आपण कटोरी ठेवलेली आहे। आता आपण हिला टिक करणार आहोत। आपल्याला कटोरी अगदी मधोमध ठेवायची आहे कागदाच्या, म्हणजे आजूबाजूला जागा सोडायची आहे। नंतर आपण हे कटोरी वाढवून घेत असतो। इथे मी जागा सोडलेली आहे, इथं देखील, इथंही आणि इथंही।
म्हणजेच कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला थोडा मोठा पेपर घ्यायला लागतो। इथे आपण ही लहान कटोरीवरून कटोरी टिक केलेली आहे। आता आपण इथे वाढवून घेऊया। आता आपण या साईडने 1.5 इंच घेऊयात। या साईडने आपण नेहमी 1.5 इंच वाढवतो। ही जी सरळ साईड असते इथून 1 इंच। इथे आपण 40 साईजचे जे पुढचे पेपर कटिंग असतात ब्लाऊजसाठी त्यासाठी आपण इथे वाढवून घेत असतो। इथे फक्त आपण 1 इंच घेतलेला आहे। इथे आपण 1.5 इंचावरती टिक केलेली आहे आणि इथून अर्धा इंच। आता आपण इथे आधी लाईन मारून घेऊयात। हे जे पॉइंट केलेले आहेत ते जॉईन करून घ्यायचे आहे। आता आपल्याला इथून असा आकार द्यायचा आहे। आकार देताना आपल्याला अगदी थोडा थोडा वाढवून आकार द्यायचा आहे। या पद्धतीने बघू शकता। या पद्धतीने मी आकार दिलेला आहे। आपल्याला फक्त इथं अगदी थोडंसं वाढवायचं आहे या पद्धतीने, जेणेकरून हा आकार वेगळा दिसणार नाही। इथूनही आपण टिक करून घेऊया। इथून आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा पण पॉइंट जॉईन करून घेऊया। हा जो कटोरीचा भाग आहे हा मोजून घ्यायचा असतो। इथून तर एवढा आपण कटोरीचा भाग मोजून घेऊयात। 8 इंचापेक्षा जो एक पॉइंट आहे तो कमी आलेला आहे। मी दाखवते तुम्हाला जवळून। 8 इंचापेक्षा हा जो एक पॉइंट आहे, ही एक लाईन आहे, एवढी आपली ही कटोरी आलेली आहे। त्याचा आपल्याला निम्म करायचा आहे। इथे आपण या पद्धतीने फोल्ड करून घेऊयात आणि टिक करून घ्यायची आहे। निम्म करण्याची खूप सोपी पद्धत आहे, कारण या पद्धतीने जर आपण निम्म केलं तर आपला खूप वेळ कमी लागतो, वाया जात नाही। निम्म करा, टिक करा। इथून आपलं 2 इंच। इथून आपण नेहमी 2 इंच घेत असतो। आपण आता जी कटोरी मोजून घेतलेली आहे त्याच्यावरून निम्म पॉइंट केलेला आहे, तिथून आपण 2 इंच मोजून घेत असतो। बऱ्याच जणांची मला कमेंटही आलेली आहे की तुम्ही जे 2 इंच मोजून घेतात ते अगदी बरोबर येतं का? काही जण 1.25 इंच घेतं तर काही जण 2 इंच घेतं। आपण ही जी कटोरी मोजून निम्मवरती टिक करून घेतलेला आहे तर तिथून खाली आपण 2 इंचावरती टिक करत असतो। बऱ्याच जणांच्या मला कमेंट देखील आल्या होत्या की आपण जे 2 इंचावरती टिक करून घेतो ती कटोरी अगदी बरोबर बसते का? तर काही जण 1.25 इंचावरती टिक करतात, काही जण 1.5 इंचावरती, पण मी इथे नेहमी 2 इंचावरती टिक करते। हे 2 इंचावरती जे टिक करतो आपण त्यामुळे आपली कटोरी एकदम छान गोल येते आणि खोल देखील येते आणि आपल्या कटोरीचा आकार देखील खूप छान येतो। तर आपण आता इथं लाईन मारून घेणार आहोत। आता आपण इथे लाईन मारून घेऊया। बघा आपल्या कटोरीचा आकार किती छान दिसत आहे। समजा आपण 1 इंचावरती किंवा 1.25 इंचावरती घेतलं तर आपल्या कटोरीचा आकार बिघडू शकतो आणि कटोरीमध्ये ब्लाऊज टाईट असं वाटू शकतं। कटोरी ही अगदी व्यवस्थित दिसत नाही, चपटी होते। या पद्धतीने जर तुम्ही कटोरी टिक केली तर तुमची कटोरी बिलकुल चपटी होणार नाही। आता आपण याला कट करून घेऊयात। मी इथे तुम्हाला लिहूनही दाखवते। इथे आपण 1.5 इंच वाढवलेला आहे। इथं आपण फक्त 1 इंच, इथे अर्धा इंच आणि इथून जे आहे आपण 1.5 इंचावरती टिक केलेला आहे। इथून आपण 1.5 इंचावरती टिक करून आकार देत असतो आणि याचा निम्म काढून आपण इथे पॉइंट करतो आणि इथून खाली 2 इंचावरती टिक करत असतो। इथे 2 इंच देखील मी तुम्हाला लिहून दाखवते। हे जे घेतलेलं आहे आपण ते 2 इंच घेतलेलं आहे। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की कटोरी कट करून बघा, तुमची कटोरी नक्कीच चांगली बसेल, चपटीही होणार नाही। आणि जे आपलं छातीमध्ये ब्लाऊज टाईट होतं, मला 1-2 जणांची कमेंटही आलेली आहे, तर ते देखील होत नाही। आणि आपल्याला नेहमी कटोरीला आकार देताना अगदी व्यवस्थित असा आकार द्यायचा असतो। जरी आपल्या कटोरीचा आकार चुकला तरी आपल्या छातीमध्ये ब्लाऊज टाईट होऊ शकतं।
ही आहे आपली मोठी कटोरी. छोटी कटोरीवरून मोठी कटोरी आपण इथे तयार केलेली आहे. मी इथे तुम्हाला कटोरी लावून दाखवणार आहे. बघा, अगदी बरोबर आहे, कुठेही कमी नाही किंवा जास्त नाही आपली कटोरी. उंचीलाही आपली कटोरी आहे तेवढीच येते. आणि तुम्हाला जर हुक पट्टी कमी हवी असेल तर मी त्याचा देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आपल्याला हुक पट्टीसाठी कुठून किती इंच कमी करून घ्यायचं त्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. इथे आपली कटोरी ही व्यवस्थित बसलेली आहे. आता आपण कटोरीचा टक्स पॉईंट काढून घेऊया. कटोरी आपल्याला फोल्ड करायची असते. जो एक्स्ट्राचा पेपर असतो तो कट करून घ्यायचा असतो. इथून आपण 1.5 इंचावरती टिक करून घेऊया. मी नेहमी 1.5 इंच रुंदी घेत असते आणि 2.5 ते 2.25 इंच मी इथं उंची घेत असते. या पद्धतीने ही 2.25 इंची आली, ही 2.5ची. आता आपण फोल्ड करून बघूयात. मी ते तुम्हाला फोल्ड करून देखील दाखवणार आहे. बघा आपली कटोरी किती छान तयार झालेली आहे. मी तुम्हाला पेपर साईडला घेऊन देखील दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही, कुठेही आपली कटोरी कमी पण नाही किंवा जास्तही नाही. इथे आपली 32 साईजची कटोरी तयार झालेली आहे. तुम्ही गड्याची उंची वाढवू शकतात, हुक पट्टीची उंची कमी देखील करू शकतात. याआधी मी त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. बऱ्याच जणांना पाठीमागच्या भागापेक्षा हुक पट्टी कमी हवी असते, तर ती कशी कमी करायची, कुठून किती इंच आपण कमी केलं पाहिजे ते मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्याचा, आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. इथे आपल्या कटोरीचे टक्स घेऊन झालेले आहेत आणि मी तुम्हाला कटोरी देखील दाखवलेली आहे. आता आपल्याला बाही कट करायची आहे. बाही कट करताना आपल्याला नेहमी पेपर फोल्ड करायचा असतो आणि ही जी ओपन बाजू आहे ती समोरच्या साईडने ठेवायची आहे आणि ही बंद बाजू नेहमी आपल्या साईडने ठेवायची असते. तुम्ही पेपर यूज करा किंवा ब्लाऊज पीस यूज करा. आपल्याला घडी व्यवस्थित करायची आहे पेपरची. मी ते घडी केलेली आहे. आता सर्वात आधी आपण साईज मोजून घेऊयात. मी ते काय करते, नेहमी 32 साईजचा आपण पेपर कटिंग केलेला आहे. 32चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 32चा चौथा भाग आहे 8 इंच. तर आपली ही जी घडी येणार आहे ती 8 इंचाची येणार आहे. जर तुम्ही शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतलेलं असेल तर 8ची घडी येईल. जसं मी 1.5 इंच तुम्हाला शिलाई मार्जिन घेऊन दाखवलं, आणि तुम्ही जर 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर तुमची ही 8.5ची येणार आहे. म्हणजे जसं ही जी 8 इंच येणार आहे ते 1.5 इंच शिलाई मार्जिन जर तुमचं ब्लाऊजच्या कापडमध्ये, म्हणजेच आपण जे पेपर कटिंग केलं यामध्ये मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं, तसं जर तुम्ही 1.5 इंच घेतलं तर 8 इंचाची आपली ही घडी येणार. आणि तुम्ही जर इथे 2 इंचाचं शिलाई मार्जिन घेतलं तर तुमची जी कटोरी येणार आहे ती 8.5 इंचाची येणार आहे. आता मी इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे म्हणून 8 इंचाची मी इथे पेपरची घडी घेते. म्हणजेच आपलं जे बाहीची घडी करत आहोत ती 8 इंचाची बाहीची घडी घेत आहे. इथूनही मी 8 इंचावरती टिक करते. मी तुम्हाला ही बाही लावूनही दाखवणार आहे. तुम्ही जर 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर त्यासाठी ही बाही बसणार नाही. या साईडने आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आता आपल्याला पाव इंच या साईडने टिक करायचं आहे. ही अस्तरची बाही आहे. अस्तरच्या बाहीसाठी आपल्याला पाव ते अर्धा इंच टिक करून घ्यायचं असतं. मी बाकी व्हिडिओमध्ये अर्धा इंच दाखवते, बाकींमध्ये पाव इंच. कारण का बरेच जण पाव इंच शिलाई मार्जिन घेत असतात तर काही जण अर्धा इंच घेत असतात. आता इथून आपण प्रॉपर जी बाहीची उंची आहे ती मोजणार आहोत. 5 इंचाची मी इथे बाही घेणार आहे. तर इथे 5 इंच आपली बाही आणि पाव ते अर्धा इंच वरच्या साईडला. इथेही आपण लाईन मारून घेऊयात. आता मी सांगते तुम्हाला हे का वाढवून घेतलेलं आहे. जेव्हा आपण शोल्डरला ही बाही जॉईन करतो तेव्हा हे शिलाई मार्जिनमध्ये जातं, आणि ज्या वेळेला आपण अस्तर जॉईन करतो तर हे तेव्हा शिलाई मार्जिनमध्ये जातं. जी आपली बाही आहे इथून तर एवढी 5 इंचाची आहे.
आता आपल्याला याचा सेंटर काढायचा आहे। इथे 5 इंचाची बाहीसाठी हे आलं 5 इंच, हे तर आपलं शिलाई मार्जिन जाणार आहे। 5 इंचासाठी काही जण 2.5 इंच घेतात, काही जण 2 इंच, मी इथे 2.5 इंच घेते। कारण काय होतं, बऱ्याच जणांचे जे बाहीला फुगा पडत असतो तो पडत नाही, म्हणून 2.5 इंच मी इथे टिक करत आहे। तुमची जर बाही नॉर्मल बसत असेल, बाहीला फुगा पडत नसेल, तर तुम्ही 2.25 इंचावरती देखील टिक करून घेऊ शकता। वरून आपण 2.5 इंच घेतलेला आहे, हे जे आहे आपलं शिलाई मार्जिन आहे, इथून आपण 2.5 इंच घेतलेला आहे। आता आपल्याला इथून 1.5 इंचावरती टिक करायचं आहे। आता आपण बाहीचा दंडघेर मोजून घेऊयात। इथे मी बाहीचा दंडघेर घेत आहे 5.5 इंच। तुम्ही बाहीचा दंडघेर तुमच्या ब्लाऊजच्या जी बाही असते त्याच्यावरून मोजून घेऊ शकतात, किंवा तुमचं जे बाही आहे किंवा आपला दंडघेर आहे, तुम्ही अंगावरचं जर माप घेत असाल तर त्याचा दंडघेर मोजायचा आहे। तुमचा दंडघेर जर 11 इंच आला तर 5.5 इंच इथं घ्यायचं आहे, 12 आला तर 6 इंच इथं घ्यायचं आहे, प्लस त्यात 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। इथे आपण लाईन मारून घेऊयात, इथेही आपण लाईन मारून घेऊयात। मी इथे हा दंडघेर घेतलेला आहे, इथून तर एवढा, इथून प्लस आपलं जे हे ते 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे। आता आपल्याला इथून 2.5 आणि 1.5 इंचावरती टिक करायचं आहे। आकार देण्यासाठी बाहीला आपण नेहमी 2.5 आणि 1.5 इंचावरती टिक करत असतो, हे 2.5 आणि हे 1.5। आता आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे। या पद्धतीने आपण बाहीला आकार देऊन घेत असतो। इथे आपण बाहीला आकार देऊन घेतलेला आहे। ही झाली आपली 32 साईजची 8 इंचाची रुंदीची बाही, म्हणजेच जेवढा आपण छातीचा चौथा भाग कट केलेला असतो त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं असतं, तर त्यात 8 इंचाची ही बाही अगदी बरोबर अशी पुरते। आणि तुम्ही जर शिलाई मार्जिन 2 इंच घेत असाल तर आपल्याला ही बाहीमध्ये म्हणजेच ही रुंदीमध्ये 1/2 इंच वाढवून घ्यायचं असतं, आणि सेम पद्धतीने आपल्याला माप टाकायचे असतात। आता आपण बाही कट करून घेऊयात। तुम्ही या पद्धतीने जर बाही कट केली तर तुमच्या बाहीला कधीच फुगा पडणार नाही। आता आपण हा जो मधला भाग आहे एक्स्ट्राचा तो कट करणार आहोत, कारण हा पुढचा भाग येणार आहे, पुढचा भाग थोडा आतून कट केलेला असतो। इथे मधोमधही आपण छोटासा खाचा पाडून घेऊयात। इथेही आपल्याला खाचा पाडून घ्यायचा असतो, आणि इथेही मी आधी तुम्हाला बाही लावून दाखवणार आहे। हे आहे आपलं 32 साईजचा पाठीमागचा भाग। आणि ही 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन, जसं मी तुम्हाला सांगितलं 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी ही आपली 8 इंचाची बाही पुरते। समजा तुम्ही 2 इंच जर शिलाई मार्जिन घेत असाल तर इथं आपल्याला 8.5 इंच घ्यायचं असतं। मी आता तुम्हाला बाही लावून दाखवणार आहे। या पद्धतीने आपल्याला बाही लावून बघायची आहे। बाही किंवा कुठलाही कापड आपल्याला ओढायचं नाही आहे, आपली बाही अगदी बरोबर अशी टिक झालेली आहे। इथे आपण 1/2 इंच सोडूनच बाही लावून बघतो, कारण हे जे 1/2 इंच आहे आपण जेव्हा शोल्डर जॉईन करतो, म्हणजेच पाठीमागचा भाग पुढचा भाग आपण जॉईन करतो, तेव्हा ते 1/2 इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं। आणि आपल्याला पाठीमागच्या भागाला भाग लावताना हा पाठीमागचाच लावून बघायचा आहे। हा आहे आपला पुढचा भाग, मी पुढच्या भागावरती टिक करते। मी अशी देखील तुम्हाला बाही लावून दाखवते। हा जो मधला भाग आहे खाचा पाडलेला, हा इथे ठेवायचा आहे। फक्त आपल्याला ही बाही फिरवायची आहे, खालचा जो कापड किंवा कागद आहे तो आहे तसाच ठेवायचा आहे। आपली इथे बाही आहे अगदी बरोबर अशी तयार झालेली आहे, कुठेही कमी नाही किंवा जास्त नाही। हे जे आपण घेतलेलं आहे 1.5 इंच शिलाई मार्जिन ते अगदी बरोबर असं आलेलं आहे, हे समोरासमोर आलं पाहिजे। इथे बऱ्याच जणांचा डाऊट होता की तुम्ही जे 32चा चौथा भाग किंवा 36चा चौथा भाग घेऊन बाही कट करतात ती बरोबर पुरते का, तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला बाही कट करून इथे पुरवून देखील दाखवते। पण तुम्ही जर 1.5 इंचाऐवजी 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर त्यासाठी ही बाही पुरत नाही, यात आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायला लागतं। आणि तुम्हाला जर
पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। या पद्धतीचे मी पेपर पॅटर्न देत असते। पेपर पॅटर्न देताना हा पाठीमागचा भाग असतो प्रत्येक साईज बरोबर, हा मुंड्याचा भाग, ही कटोरी, बेल्ट आणि बाही, हे सर्व मी पेपर पॅटर्न मध्ये देत असते। मी प्रत्येक साईजचा कंप्लीट असा सेट देत असते। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।